श्री स्वामी समर्थ. आपण या व्हिडिओमध्ये 2 अनुभव पाहणार आहोत. सप्ताहात येणाऱ्या अनुभवाचे खरंच प्रचिती खूप आहे. अनुभव पहिला. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली यांच्या आशीर्वादामुळे मानस विहार साप्ताहिक केंद्रात गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आदेश आला होता आणि सर्वांना सांगताना खूप खूप आनंद होत आहे की स्वतः स्वामी महाराज दत्तप्रभू रोजच गोमातेच्या रूपात येत आहेत. वरती बाण केला आहे त्या फोटोमध्ये झूम करून अवश्य बघावं. तुम्हाला नक्कीच कोणाचं दर्शन होतं ते कमेंटमध्ये करून सांगा. काल जेव्हा दुपारी 12:15 औदुंबर प्रदक्षिणा झाली तेव्हा पूर्व दिशेला गोमाता होत्या आणि जेव्हा दत्त महाराजांचा 4था अध्याय वाचन चालू झालं आणि बरोबर 12:39 अवधूत चिंतन असा जय जयकार चालू झाला आणि गोमातांनी दरबारात प्रवेश केला आणि पूर्ण 7 आरत्या आणि सर्व कार्यक्रम होईपर्यंत गोमाता ह्या केंद्रातच उभ्या होत्या. सर्वांच्या हाताने नैवेद्य सुद्धा खाल्ला आणि आता सायंकाळी 6च्या आरतीला सुद्धा बरोबर परत दरबारात आल्या आणि 9 वाजेपर्यंत थांबल्या. सत्यदत्त पूजन मांडणी चालू होती आणि साक्षात गोमातेच्या डोळ्यातून अश्रू निघत होते. धन्य ते गुरु माऊली. जे कार्य गुरूंच्या आदेशानुसार होतं तेथे अनुभूती येतेच. श्री स्वामी समर्थ. अनुभव दुसरा. खरंच ज्यांच्या घरी गोमाता आहे मला नाही वाटत की त्यांच्या घरामध्ये कधी वास्तुदोष निर्माण झाला असेल. श्री स्वामी समर्थ. याची देही याची डोळा पाहावायचा सोहळा या वाक्याचा खरंच खूप मोठा अनुभव आपल्याला केंद्रात आला आहे. श्री स्वामी समर्थ केंद्र खाजापूर येथे आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी श्री कैलास लक्ष्मण सातपुते यांचा नैवेद्य आरतीच्या ताटातील स्वामींनी ग्रहण केला. हा नैवेद्य या नैवेद्य ताटातील लाडू जिलेबीचा एक घास स्वामींनी ग्रहण केला आहे. अनुभव पहिला आणि अनुभव दुसरा. आपण फोटोमध्ये बघू शकतो गोमाता केंद्रामध्ये हजर आहेत. जिथं बाण दाखवला आहे त्या गोमाता वरती आपला कोणाचं दर्शन होत आहे ते कमेंटमध्ये करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. सप्ताहात आलेले अनुभव हे खरंच खूप प्रचिती देतात. श्री स्वामी समर्थ. दुसरा अनुभव तुम्ही पाहू शकता. नैवेद्याच्या ताटामध्ये जिलेबी, लाडू, खीरसुद्धा स्वामींनी ग्रहण केली आहे.